आज मी तुम्हाला जपानमधील एका अशा ट्रेडरची कथा सांगणार आहे, जी फक्त प्रेरणादायीच नाही, तर ज्यातून ट्रेडिंग बद्दल खूप मोठे धडे शिकायला मिळतात. जपानमध्ये या व्यक्तीला गॉड ऑफ ट्रेडिंग असे म्हटले जाते. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्या लोकांमध्ये हा अक्षरशः गॉड लेवल फिगर आहे. पण प्रश्न असा आहे की त्याने नेमकं असं काय केलं ज्यामुळे तो इतका मोठा झालाय? फक्त पैसा कमवला का? नाही. त्याने पैशासोबत प्रतिष्ठा, नाव आणि आदरही कमवला. या ट्रेडरचे अनेक नाव आहेत. त्याचं खरं नाव आहे तकाशी कोटेगावा, पण ट्रेडिंग जगात त्याला BNF, जे ट्रेडर किंवा जे कॉम मॅन या नावांनी सुद्धा ओळखले जाते. BNF हे नाव त्याला कसं मिळालं याची कहाणीही खूप इंटरेस्टिंग आहे. ती आपण पुढे पाहणार आहोत. इंटरनेटवर तुम्हाला अनेक आर्टिकल्स मिळतील ज्यात सांगितलं जाते की या व्यक्तीने फक्त $3,600 $153 मिलियन केले. पण सत्य हे आहे की त्याने यापेक्षाही खूप जास्त पैसा कमवला आणि ही गोष्ट फक्त 2005 पर्यंत मर्यादित नाही. तो आजही 2026 मध्ये सुद्धा ट्रेडिंग करत आहे. पण तो नेमकं काय करतो, कसं करतो आणि त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तुम्हाला सॉफ्टबँक बद्दल माहित असेलच. सॉफ्टबँक जगभर मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी आहे. तिचे फाउंडर मसाओशी सोन यांनी स्वतः तकाशी कोटेगावाला भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि त्याला एक खूप मोठा ऑफर दिला होता. पण इथेच खरी गोष्ट घडते. एका ट्रेडरने ट्रेडर असूनही सॉफ्टबँकच्या फाउंडरचा ऑफर नकारला. हे असंच आहे जसं तुम्हाला स्वतः मुकेश अंबानी भेटायला बोलवतात, एक प्रचंड फायदेशीर डील देतात आणि तुम्ही म्हणता की नाही, मला नको. तकाशी म्हणाला, मी फक्त एक नॉर्मल डे ट्रेडर आहे. एका छोट्याशा अपार्टमेंट मध्ये राहून तिथूनच ट्रेडिंग करतो. मला कोणताही मोठा ऑफर नको. एक सामान्य दिसणारा ट्रेडर, पण विचार मात्र असामान्य. आता प्रश्न येतो की ही गोष्ट सुरू कशी झाली. तकाशीचा जन्म आणि सुरुवात जपानमधील ओसाका शहरात झाली. तो लहानपणापासूनच खूप साध्या परिस्थितीत वाढला. कॉलेज करत असताना तो वेगवेगळी छोटी मोठी कामे करत होता. कधी रेस्टॉरंट मध्ये, कधी इतर कुठे. जे काम मिळालं तो ते काम करून पैसे कमवत होता. पण त्या काळात त्याला एक वेगळीच सवय लागली. ही सवय म्हणजे चार्ट्स पाहण्याची. आज जसं आपण सहज मोबाईल किंवा लॅपटॉपवर चार्ट्स पाहू शकतो, तसंच सन 2000 मध्ये नव्हतं. पण जपान त्या काळात सुद्धा ट्रेडिंग मध्ये भारतापेक्षा खूप पुढे होता. 1990 ते 2000च्या काळात जपानच्या प्रमुख इंडेक्स निक्की सतत खालीच जात होता. 10 वर्ष मार्केटने काहीच रिटर्न दिला नव्हता. कल्पना करा, 10 वर्ष सतत पडणारं मार्केट. अशा परिस्थितीत अनेक लोक ट्रेडिंग पासून लांब राहिले. पण तकाशीला इथेच प्रेरणा मिळाली. मार्केट पडत असताना सुद्धा पैसे कमवता येतात, हा विचार त्याच्या डोक्यात बसला. या काळात त्याने एका अमेरिकन हेज फंड मॅनेजरवर आधारित डॉक्युमेंटरी पाहिली, विक्टर निडर हॉपरवर. जपानी उच्चारात विक्टरच्या व्ही म्हणजे जपानमध्ये बी होतो, इथूनच BN आणि हॉपरच्या एफ घेऊन त्यानं आपला नाव BNF ठेवला. इथूनच BNF कहाणीची सुरुवात होते. हळूहळू त्याने सुमारे $3,000 जमा केले आणि ट्रेडिंग सुरू केलं. जपानमध्ये त्या काळात बेअर मार्केट चालू होतं, म्हणजे मार्केट सतत खाली जात होतं. तिथेच त्याने एक गोष्ट ओळखली, मुव्हिंग ॲव्हरेज. तो मुख्यतः 25 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचा. त्याची स्ट्रॅटेजी साधी होती. एखादा स्टॉक जर आपल्या 25 DMA पेक्षा सुमारे 20% खाली आला तर तो लॉंग पोझिशन घ्यायचा आणि थोडासा बाउन्स मिळाल्यावर प्रॉफिट बुक करायचा. सुरुवातीला काही ट्रेड्स यशस्वी झाले, पण अनेकदा लॉसही झाला. मग त्याने स्वतःची स्ट्रॅटेजी सुधारायला सुरुवात केली. त्याला समजलं की काही वेळा स्टॉक्स 20% नाही तर 50 किंवा 60% सुद्धा पडू शकतात. त्यामुळे तो थेट बॉटम पकडण्याऐवजी बाउन्सची कन्फर्मेशन येईपर्यंत वाट पाहू लागला. या छोट्याशा बदलामुळे सगळं बदललं. फक्त 2 वर्षात $3,000 पासून सुरुवात करून त्याने $1 मिलियन कमवले. पुढच्या काही वर्षांत ह्याच सेटअपने त्याने अजूनही कोट्यावधी डॉलर्स कमवले. पण 2008 मध्ये एक मोठा धक्का बसला. 2008च्या फायनान्शियल क्रायसिस मध्ये मार्केट इतकं कोसळलं की कोणताही बाउन्स मिळत नव्हता. त्याने अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड करण्याचा निर्णय घेतला आणि लेमॅन ब्रदर्स या बँकेमध्ये $6.5 मिलियन गुंतवले. या काळातच हा स्टॉक 70% आधीच पडलेला होता आणि मग काय झालं, लेमॅन ब्रदर्स पूर्णपणे कोलॅप्स झाली. त्याची संपूर्ण रक्कम शून्य झाली. या धक्क्यानंतर त्याने कधीही US मार्केटमध्ये ट्रेड न करण्याची शपथ खाल्ली. पुन्हा जपानमध्ये परत आल्यावर ऑक्टोबर 2008 मध्ये मार्केटमध्ये हलका बाउन्स दिसू लागला. त्याने पुन्हा मोठी पोझिशन घेतली, तब्बल $64 मिलियन ची. एका दिवसात मार्केट वर उसळलं आणि त्याला सुमारे $12 मिलियन प्रॉफिट झाला, म्हणजे जवळपास 100 कोटी रुपयांचा. इथेच त्याने इतिहासात सर्वात मोठा प्रॉफिट कमवला. त्यानंतर त्याने आपली गुंतवणूक रिअल इस्टेट, क्रिप्टो यामध्ये डायव्हर्सिफाय केली. बिटकॉइनचा उदय, जपानची मार्केट रिकव्हरी, सगळे त्याच्या बाजूने गेलं. आज तकाशी कोटेगावा अजूनही ट्रेडिंग करत आहे. कोणताही हेज फंड नाही, कोणताही बाहेरचा पैसा नाही, फक्त स्वतःच्या अकाउंटवर ट्रेडिंग करून तो पैसा कमवलेला माणूस. त्याची कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, डिसिप्लिन, पेशन्स आणि स्ट्रॅटेजी. लॉस झाले, मोठे धक्के बसले, पण तो थांबला नाही. म्हणूनच आज तो गॉड ऑफ ट्रेडिंग म्हणून ओळखला जातो. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही किती काळापासून ट्रेडिंग करत आहात ते पण सांगा. 2 महिने असतील तरी पण चालतील. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.